विधानसभा सभागृहाबद्दल चुकीची वक्तव्य करणे अशोभनीय. घोरपडे. विधानसभेच्या अवमानाचा शिवसेना महायुतीकडून निषेध. संगमनेर प्रतिनिधी. संगमनेर नगरपरिषदेच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा आमदार अमोल खताळ यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केल्यानंतर त्यावरून सुरू झालेल्या वादात आता शिवसेना महायुतीने उडी घेतली आहे. संगमनेर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षांनी विधानसभेबाबत केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याचा शिर्डी लोकसभा शिवसेना महायुती तसेच संगमनेर तालुका महायुतीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. राज्याच्या सर्वोच्च असणाऱ्या विधानसभा सभागृहाबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करणे अशोभनीय असून हा सभागृहाचा अवमान असल्याची टीका शिवसेनेचे जिल्हा संघटक व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठल घोरपडे यांनी केली आहे. घोरपडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विविध लोकहिताच्या प्रश्नांची प्रभावीपणे मांडणी केली. शेतकऱ्यांचा पीकविमा, वीजपुरवठा, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी आवश्यक निधी तसेच तालुक्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय विधानसभेत उपस्थित करून त्यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले. संगमनेरकरांच्या विविध समस्या आणि अपेक्षा थेट राज्याच्या सर्वोच्च सभागृहापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम आमदार खताळ यांनी केले आहे. विशेषतः संगमनेर नगरपरिषदेच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेतील कथित भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी विधानसभेत करून त्यांनी या गंभीर विषयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले, असे घोरपडे यांनी म्हटले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असताना हा विषय थेट विधानसभेत मांडल्यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या भावना व्यक्त झाल्या आहेत. गेल्या 4 दशकांतील विकासकामांबाबत नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांना न्याय मिळावा ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती. त्यानुसार लोकप्रतिनिधी म्हणून आमदार अमोल खताळ यांनी सर्वसामान्य जनतेच्या भावना विधानसभेत मांडल्याबद्दल शिवसेना महायुतीच्या वतीने त्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत असल्याचेही घोरपडे यांनी पत्रकात म्हटले आहे. विधानसभेसारख्या राज्याच्या सर्वोच्च असणाऱ्या सभागृहाबद्दल कोणत्याही जबाबदार व्यक्तीने अवमानकारक वक्तव्य करणे योग्य नसून लोकशाही संस्थांचा सन्मान राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही विठ्ठल घोरपडे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून यामध्ये संगमनेरकरांसाठी एक बुलंद आवाज म्हणून आपले लोकप्रिय आमदार सन्माननीय अमोलभाऊ खताळ अगदी प्रत्येक दिवशी प्रत्येक प्रश्नावरती सभागृहात संगमनेरकरांची बाजू मांडत आहे. लोकप्रतिनिधी म्हणजे काय तर जनता आणि सरकार यांच्यामधील तो दुवा असतो आणि सन्माननीय आमदार अमोलभाऊ खताळ यांनी मागच्या अधिवेशनात देखील आणि खास करून या अधिवेशनात संगमनेरकरांना आणि महाराष्ट्रातील जनतेला लोकप्रतिनिधीची खरी व्याख्या विधानसभेमध्ये आपला आवाज उठवून संगमनेरकरांचे प्रश्न मांडून दाखवून दिला आहे. त्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न असो, विजेचा प्रश्न असो, संगमनेरकरांच्या आरोग्य हॉस्पिटलचा प्रश्न असो, विद्यार्थ्यांचा प्रश्न असो, संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे मांडल्या. मग रस्त्यासाठी निधीचा आपल्या सरकारविरोधातला प्रश्न देखील असो तो देखील त्यांनी अतिशय आत्मविश्वासाने त्या सभागृहामध्ये मांडला. आणि हे प्रश्न मांडत असताना साहजिकच संगमनेर तालुक्यात मागील 40 वर्षात जो भ्रष्टाचार झाला तो प्रश्न मांडणं देखील संगमनेर जनतेच्या मनातला विषय होता. आणि म्हणूनच काल सन्माननीय आमदार अमोलभाऊ खताळ यांनी संगमनेर नगरपालिकेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा विषय मांडला. तब्बल 69% अबोव जे टेंडर गेलं त्याचा विषय मांडला. आणि संगमनेरकरांच्या मनामध्ये कुठेतरी तो प्रश्न मांडल्यामुळे एक मनाला शांतता लाभली. पण ज्यांनी हे सगळ्या गोष्टी केल्या, हा भ्रष्टाचार केला, त्या लोकांनी त्या उत्तराला उत्तर देताना साहजिकच आपण म्हणतो मनातलं पोटावरती आलं आणि महाराष्ट्राच्या पवित्र सभागृहाला अपवित्र असं म्हणून संपूर्ण सभागृहाचा अवमान त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. मी संपूर्ण शिर्डी लोकसभा शिवसेना महायुतीच्या वतीनं, संगमनेर तालुका शिवसेना महायुतीच्या वतीनं
माजी नगराध्यक्षांनी जो शब्द वापरला, सभागृहाचा अवमान केला, त्याबद्दल मी त्यांचं कडक जाहीर शब्दात निषेध व्यक्त करतो आणि सन्माननीय आमदार अमोलभाऊ खताळ यांचं संगमनेरतील तमाम जनतेच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो की ज्या गोष्टी आत्तापर्यंत सभागृहामध्ये जायला पाहिजे होत्या, लोकांच्या मनातील तीव्र भावना तिथपर्यंत पोचायला पाहिजे होत्या आणि त्याच्यावरती कुठलं ना कुठलं सोल्युशन निघायला पाहिजे होतं, ते काम ते अतिशय प्रामाणिकपणे करत आहे. सन्माननीय आमदार अमोलभाऊ खताळांच्या पाठीमागं शिवसेना, भाजपा, महायुती आणि संपूर्ण मित्रपक्ष आणि संगमनेर तालुक्यातील जनता पूर्ण ताकदीने उभं राहील, याचा विश्वास मी त्यांना देतो. धन्यवाद. लक्षवेधी क्रमांक 1. लक्षवेधी क्रमांक 1. छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, माझ्या संगमनेर मतदारसंघातील संगमनेर नगर परिषद येथे 5 जून 2009 रोजी लोकमत व सकाळ पेपरमध्ये शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठीची निविदा काढण्यात आली आणि महाराष्ट्रात आजपर्यंत एवढ्या उच्च दराने कुठली निविदा मंजूर झाल्या नसेल, तो पराक्रम आमच्या संगमनेर नगरपालिकेने त्यावेळेस 69% अबोदरांनी सदर निविदेला मंजुरी देण्यात आली आणि त्यावेळेस काही नगरसेवक 7 नगरसेवकांनी या प्रक्रियेला विरोध केला, परंतु त्यावेळेसचे तत्कालीन नगराध्यक्ष सो अंजली सुधीर तांबे असेल, उपनगराध्यक्ष तत्कालीन शोभा दिलीप पुंडा असेल, पाणी पुरवठ्याचे सभापती लाला बेपारी असेल व मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने ही प्रक्रिया राबवून याच्यामध्ये संबंधित जो ठेकेदार आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, मे आर एम कातोरे, हा तेथील एका पक्षाचा कार्यकर्ता असून त्याला लाभ होण्यासाठी व भ्रष्ट मार्गाने या सगळ्यांनी संगम मताने 69% अबोदरांनी ही निविदा ही घेतली. त्या संदर्भातील जे उत्तर जे उत्तर देण्यात आलंय त्यामध्ये मान्य करण्यात आलंय का नगर परिषदेची जादा रक्कम खर्च पडली, परंतु सदरील बाब नगर परिषदेची सर्वसाधारण सभेची मान्यता तसेच कार्यादेश दिल्यानंतर सुमारे तोच प्रश्नालाच येतोय. बघा, एक लक्षात घ्या, सर्व सदस्यांना एक सूचना आहे. आज 11 लक्षवेधी दाखवलेले आहे आणि 1 तास 15 मिनिटांमध्ये त्या करायच्या. फार अध्यक्ष महोदय, विषयाचं लक्षवेधीला मंत्र्याच्या उत्तरासहित तुम्ही बोलेपर्यंत माझं बोलणं झालं असतं. अध्यक्ष महोदय, नोंद घेऊन लक्षवेधी छापून आलेली आहे. आपण छापून आली, पण साहेब जी अधिकाऱ्यांनी दिली ती छापून आली, असं थोडी असतं. शासनाच्या पैशाचा दुरुपयोग झालाय, लोकांच्या कर रुपये टॅक्सचा दुरुपयोग झालाय. प्रश्न काय त्याच्यामध्ये हे सांगताय काय नगर परिषदेची जादा रक्कम खर्च पडली, परंतु सदरील बाब पॉइंट ऑफ प्रोसिजर बोला, काय म्हणतात सर? नाही, आज अध्यक्ष महोदय, लेबर लॉच्या संदर्भामध्ये एक वर्कशॉप ठेवलेलं आहे 9:30 वाजता. नॉर्मली आपण ज्यावेळेला असे काही कार्यक्रम ठेवतो त्यावेळेला सभागृहाचं कामकाज आपण ठेवत नाही. निश्चित काय याच्यामध्ये म्हणजे तिकडे जायचं आहे का इथं बसायचं आहे? ज्यांचे लक्ष होते त्यांनी इथं बसावं आणि दोन्ही ते महत्वाचं आहे. अध्यक्ष महोदय, दिलेल्या उत्तरामध्ये नगर परिषदेची जागा रक्कम खर्च पडली आहे, परंतु सदरील बाब नगर परिषदेची सर्वसाधारण सभेची मान्यता तसेच कार्यादेश दिल्यानंतर सुमारे 1 वर्षानंतर निष्पन्न झाल्याचे निविदेस मान्यता देण्याची कारवाई कंत्राटदारास लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने नियमबाह्य पद्धतीने निश्चित म्हणता येणार नाही. अतिशय चुकीचं उत्तर यामध्ये देण्यात आलंय. संबंधित जो ठेकेदार आहे तो जिल्हा परिषदेचा माजी सदस्य आहे. त्यावरती प्रश्न घ्या ना, आपण प्रश्न विचारा. तोच प्रश्न विचारतो ना मी. जे उत्तर चुकीचं दिलंय याच्याबाबत तुम्ही अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास यांची चौकशी समिती स्थापन करणार का? तसेच यामध्ये जे दोषी होते तत्कालीन नगराध्यक्ष जे आहेत अंजली सुधीर तांबे असेल किंवा त्यांची जी टीम होती त्यातील काही विद्यमान नगरसेवक आता सुद्धा त्या बॉडीमध्ये आहेत, तर यांच्या बाबतीत सुद्धा आपण काय निर्णय घेणार मंत्री महोदय? माननीय मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सदस्यांनी या लक्षवेधीद्वारे जो मुद्दा मांडला अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये हे जेव्हा टेंडर लागलं अध्यक्ष महोदय त्यावेळेसच DMAनी हे 69% अभाव आलं आणि DMAनी ह्याचा चौकशी करण्यासाठीचा निर्देश दिला अध्यक्ष महोदय.
त्याप्रमाणे MG म्हणजे जीवन प्राधिकरणाचा जो अहवाल येण्याच्या आधीच, तो वर्षांनी आला, त्याच्या आधीच ह्याला वर्क ऑर्डर दिली अध्यक्ष महोदय. आणि ह्यांच्या अहवालानुसार 69% नाही तर 32% हे अभाव आहे, हे अहवालात पण आलं. अध्यक्ष महोदय, हे सर्व जर बघता सदस्यांच्या ह्या सगळ्या टेंडरमध्ये खूप सारी अनियमितता दिसून येते आणि त्यामुळे आपण अध्यक्ष महोदय ACSच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमू आणि त्याचा चौकशी समितीचा जो अहवाल येईल त्याप्रमाणे ह्यावर कडक कारवाई केली जाईल. चला बरं, त्याबाबत आपलं मॅडम स्वागत करतो, परंतु किती महिन्यामध्ये हा चौकशी अहवाल येणार? अध्यक्ष महोदय 2 महिन्यामध्ये आपण त्यांचा अहवाल देऊ.